करण्यात आलेली आहे. खरं तर अनेक दिवसांपासून पाहतोय की नागरिकांना अव्वाच्या सव्वा भावामध्ये जो आहे तो बिल येतोय. काय नेमकी चर्चा झाली, काय यातून नेमका तोडगा निघतोय? नाही, संपूर्ण शहराला भेडसावत असणारा प्रश्न म्हणजे टीओडी मीटरचा आहे. आपण बघितलं की ह्या शहरातला प्रत्येक नागरिक या टीओडी मीटर बसवल्यापासून त्रस्त आहे. कारण त्याचं कारणच असं आहे की हे शहर जे आहे हे गोरगरीब मध्यमवर्गीय सर्वसाधारण लोकांसाठी वसलेलं शहर आहे. त्यामुळे इथे उच्चभ्रू सोसायटी किंवा अशा फार कमी आहेत आणि मध्यमवर्गीय जो सकाळी आपला जॉबला जातो, रात्री संध्याकाळी येतो, त्याच्या घरातला वापरच विजेचा तेवढं होत नसेल आणि त्याचा बिल जे पूर्वी आपले एमईसीबीचे मीटर होते त्याच्या 3 ते 4 हजार, जास्तीत जास्त 5 हजार बिल यायचं, त्याला आता बिल 20 ते 25 हजाराच्या घरात हे टीओडी मीटर लावल्यापासून येऊ लागले. तर ह्या समस्या जाणून आम्ही शिवसेना पक्षातर्फे आज या ठिकाणी यांना काटकर साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की शहरवासियांच्या भावना सांगितल्या की शहरामध्ये नागरिक अतिशय त्रस्त आहेत आणि ह्या सगळ्यांना आपण कुठेतरी यातना टीओडी मीटर पासून यांचा बचाव केला पाहिजे. जे अधिकार आम्हालाही कळते की अधिकारी वर्गाला तेवढे अधिकार नाहीत, कारण शासनाकडनं झालेला उपक्रम आहे, शासनाचं जीआर आहे आणि संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते बसवण्याचं काम चालू आहे. परंतु त्यांना सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी अशा अशा समस्या आहेत ते त्या ठिकाणचं तुम्ही वस्तुशः अभ्यास करा आणि त्याप्रमाणे तुम्ही शासनाला कळवा. तुमच्या वरिष्ठांना कळवून फायदा नाही, तर तुम्ही शासनाला कळवा. जनभावना या शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. निश्चितपणे शासन आमचं आहे, तर निश्चितपणे याच्यावर सुद्धा मार्ग निघेल आणि काहीतरी चांगला असं समाधानकारक पर्याय शासनाकडनं उद्या उपलब्ध होऊ शकतो. परंतु हे जर झालं नाही तर या शहरामध्ये उद्या हा महावितरणचा जो ग्राहक आहे याला जसं विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे आत्महत्या करायला लागते, तर या विजेच्या शॉकमुळे येणाऱ्या बिलामुळे कदाचित या शहरामध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढू नये या दृष्टिकोनातनं एमईसीबीने आताच त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे आणि नागरिकांना जे प्रामाणिकपणे आपलं बिल भरतायत त्यांना दिलासा देण्याचं काम महावितरणचं आहे. तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं ग्राहकाला तुम्ही सक्ती करू नका टीओडी मीटर लावण्यासंदर्भात. किंवा एखादी सोसायटी असेल, 100-200 फ्लॅटची सोसायटी असेल, तर त्या सोसायटीच्या अध्यक्ष असेल, ट्रेझरर असेल, सेक्रेटरी असेल, त्या सोसायटीची एनओसी घेतल्याशिवाय तुम्ही त्या सोसायटीमध्ये एंटर होऊ नका आणि मीटर्स जबरदस्तीने लावू नका. आणि असे जर तुम्ही कुठे केले आणि शिवसेना पक्षातर्फे आमच्याकडे जर नागरिकांच्या तक्रारी आल्या तर मग शिवसेना स्टाईलने त्यांना निश्चितपणे या ठिकाणी उत्तर देऊ, असं आम्ही त्यांना धमकीवजा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. आता शासन आणि अधिकारी वर्ग हे काय करतं या भूमिकेकडे आम्ही सध्या प्रतीक्षेत आहोत. त्यांना सांगितलेलं आहे की 1 महिनाभराचा काळ आम्ही तुम्हाला देऊ, परंतु त्यानंतर सुद्धा जर सकारात्मक धोरण महावितरणने ठरवलं नाही किंवा शासनाने ठरवलं नाही तर निश्चितपणे कायदा हातात घेतल्याशिवाय आम्हाला त्यापासून पर्याय आहे. सर, जिथे लोकांना 1100 रुपये बिल यायचं महिन्याला डायरेक्ट 11,000 बिल येते. हो, निश्चितपणे हेच आम्ही आता अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आणून दिलं. तर त्यांनी आपलं कारण म्हणजे वेळ मारून न्यायचं म्हणून तातून मारून उत्तर दिलं की त्याचं कन्झम्पशन वाढलंय. अरे बाबा, कन्झम्पशन आधी पण त्याच्याकडे एसी होतं, फ्रीज होतं, सगळं होतं त्याच्याकडे, पण तेव्हा त्यावेळेसही बिल त्याला तेवढंच येत होतं 3 ते 4 हजार रुपये. तर ते आता 20 ना 22 हजार कसं येतं? म्हणजे एक तर तुमच्या मीटरमध्ये काहीतरी गडबड आहे, जे लावलेले आहेत ते टीओडी त्याच्यामध्ये काहीतरी गडबड असू शकते. तर ते अधिकारी वर्ग तर छातीटोकपणे सांगतात, कारण ते अडाणीचे हे दलाल आहेत. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे एका शब्दात सांगतो, तर यांनी सुपाऱ्या घेतलेल्या आहेत, या अडाणी समूहाच्या सुपाऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून या शहरामध्ये काम करतात. आपल्याला या ठिकाणी मी जाणीवपूर्वक सांगतो की कोणताही राजकीय पक्ष ह्या बदलापूरच्या जनतेसाठी उभा राहत नाही किंवा त्यांना जात नाही, परंतु शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की 24/7 आमचे शिवसैनिक काम करतात आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्या दृष्टीने काम करतो आणि जनतेसाठी या शहरातला एकमेव पक्ष जो होतो शिवसेना, आम्ही शिवसेना या बदलापूरच्या जनतेच्या पाठीशी आहोत. निश्चितपणे कोणीही नेता आला नाही तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत या ठिकाणी अशी तुम्हाला ग्वाही देतो. जनतेने ज्या काही नागरिकांना वाढीव बिलं आलं असेल किंवा ज्यांना या अशा त्रासाला सामोरं त्यांनी आपल्या लेखी स्वरूपातल्या तक्रारी प्रत्येक विभागामध्ये आमचं शिवसेना शाखा आहे, प्रत्येक शाखेमध्ये द्या, शहर शाखेमध्ये द्या. आम्ही निश्चितपणे आमचे शहर प्रमुख आदरणीय वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक आमदार आमचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे या शहरातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. एकतर टीओडी मीटर लावताना कुठलाही कन्सर्न नागरिकांचा घेतला जात नाही आणि नागरिकांनी विरोध केल्यावर यांच्यामार्फत गुन्हे दाखल नका. निश्चितपणे त्यांना आता मी विचार नाही केली की आम्ही हे आंदोलन कोणासाठी करतो, या शहरातील जनतेसाठी करतो. आम्ही हे प्रश्न कोणासाठी मांडतो, या शहरातल्या जनतेसाठी मांडतो. मग तो काय आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन करणं हा कायद्याने गुन्हा आहे का? तुम्ही आमच्यावर गुन्हे कसे दाखल करता? ते या अधिकारी वर्गावर
त्या अदानीचा हस्तक्षेप असल्यामुळे हे अशा प्रकारचं काम करतात, जे घाबरवण्याचं काम करतात खरं एक प्रकारे. म्हणजे आंदोलकांवर गुन्हे दाखल केले म्हणजे कोणी जनतेच्या वतीने आंदोलन करायला या ठिकाणी येणार नाही, हाच त्यांचा उद्देश आहे. शिवसेना आज आक्रमक झालेली आहे, अधिकाऱ्यांसोबत आपण संवाद साधलेला आहे, कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून आपल्याला उत्तर देण्यात आलं? आता जसं संजय दादा म्हणाले की हे दलाल आहेत, हे म्हणजे अदानीच्या हातामध्ये रिमोट आहे आणि तो जसा ऑपरेट करतोय तसे हे लोक ऑपरेट होत आहेत. यांना सामान्य जनतेचं काहीच पडलं नाही. आणि आता दादा म्हणाले तसं की आंदोलन करता ज्या वेळेला याविषयी आवाज उठवायला येतो किंवा कुठलाही म्हणजे संघटनात्मक काम करणारी जी आहेत, राजकीय संघटना वगैरे, जसं जसं आमची शिवसेना आहे त्याप्रमाणे ती लोक आल्यानंतर त्यांच्या मुसक्या आवळल्या जातात, तुमच्यावर गुन्हे दाखल करतो अशा प्रकारच्या धमक्या देऊन. आपण बघितलं की अविनाश देशमुख आहेत, यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. म्हणजे काय करायचं की दोघांची मुस्कटदाबी करायची, तोंड हे करायचं जेणेकरून कुणी आवाज उठवू नये. पण एक लक्षात ठेवा, या प्रशासनाने आणि इथल्या अधिकाऱ्यांनी, तुम्ही आमच्यावर किती गुन्हे दाखल करा, आम्ही भिणार नाही. जर सामान्य जनतेसाठी शिवसेना 24/7 काम करते आणि तुम्ही शिवसेनेचा आवाज, तुम्ही दुसऱ्या कुणाचा आवाज दाबू शकता, शिवसेनेचा आवाज कुणीही दाबू शकणार नाही. आणि आम्ही तुमच्या अशा धमक्यांना किंवा गुन्हे दाखल करणे वगैरे जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे याला आम्ही भीक घालणार नाही. मागच्या मे महिन्यामध्ये जेवढं बिल आहे त्या बिलांचा आता हे बिल टॅली करा, त्याच्यामध्ये तुम्हाला तफावत जाणवेल. आणि आता आलेल्या बिलात वेवर द्या अशा स्वरूपाचं ज्यावेळेला त्यांच्याकडे मागणी केली त्यावेळेला ते म्हणतात आम्ही देऊ शकत नाही. मग तुम्ही वेवर देऊ शकत नाही तर ज्यावेळेला मीटर बसवले त्यावेळेला ग्राहकांची परमिशन घेतली का? तुम्ही आमचं लाईट बिल भरता का? कुठल्या अधिकाऱ्यांनी आमच्या सोसायटीमध्ये प्रत्येकाचा मीटर बदलला गेला? मग जर तुम्ही सामान्य माणूस एखादं काम ज्यावेळेला चाकोरीला सोडून करतो त्यावेळेला त्याच्यावरती अतिक्रमण म्हणून हे केलं जातं, कारवाई केली जाते. तसंच आता आम्ही ग्राहकांनी आमच्या मीटरवरती अतिक्रमण केलंय आणि हे मीटर बसवलेत म्हणून शासनावरती किंवा महावितरणावरती कायदेशीर कारवाई करायची का? अभिषेक सर, आज शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळाले. अल्टिमेटम आपल्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, कारण की बदलापूर शहरामध्ये टीओडी मीटरची समस्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते. नाही, जसं की आज आम्ही साहेबांकडे मागणी केली, जे बदलापूर शहरात म्हणजे कोणत्याही नागरिकाला न विचारता जे आपले ओल्ड मीटर पासून स्मार्ट मीटर, जे टीओडी मीटरवर सर्वांचे मीटर बदलण्यात येत आहेत, तर त्याकरता आपण आज त्यांना निवेदन दिलेलं आहे की कोणत्याच नागरिकाला कोणत्याच सोसायटीमध्ये ही सक्ती नको आहे तुमची. ज्या नागरिकाला हवं असेल त्यांनी आपलं टीओडी मीटर लावावं किंवा सोसायटीच्या एनओसी शिवाय कोणत्याही नागरिकांच्या बिना परवानगी शिवाय आपण असे मीटर कोणत्याही शहरामध्ये फिट करू नये. तसंच जे वाढीव बिल संदर्भात आहेत त्यांना ते सांगण्यात सुद्धा आलेलं आहे की ज्याचा 1000 रुपये बिल येतोय त्याच्या आज 5-5, 6-6 हजार रुपये बिल येत आहेत. आणि जसं बदलापूर शहरात सगळे मध्यमवर्गीय लोक नागरिक राहतात, तर प्रत्येकाला परवडेल असं हे बिल नाहीये. आणि त्यामुळे कुठेतरी जनतेचा उद्रेक नको हो. कुठेतरी बदलापूर शहरात आज आपण बघतोय शेतकरी आत्महत्या करतोय, तर उद्या वीज या गोष्टीमुळे कुठे बदलापूर शहरात कुठे अशा अनुचित प्रकार घडू नये, त्यासाठी त्यांना एक आम्ही निवेदन दिलंय की तुम्ही कुठेतरी पुढे शासनाकडे याचा पाठपुरावा करा आणि कुठेतरी एक ठोस उत्तर जनतेला पटेल असं कुठेतरी एक ठोस उत्तर सर्व नागरिकांना द्यावं अशी त्यांना निवेदन आपण दिलं. कधी इथे कार्यालयात आलो तर लोक आलेले असतात. आताही आपण जर पाहिलं तर शिवसेनेच्या माध्यमातून जेव्हा आंदोलन केलं जातं तेव्हा या ठिकाणी अनेक लोक आले. प्रत्येकाची समस्या या ठिकाणी एकच आहे की लाईट बिल जास्त येते, कारण की याच्यावरती तोडगा निघणं लवकरात लवकर गरजेचं आहे. सर, नाही, नक्कीच. आता जसं त्यांनी कारण सांगतायत, जसे साहेबांनी कारण सांगितले की विजेचा वापर हा जास्त झालेला आहे मागच्या मे पासून ते आता मे पर्यंत. पण हे फक्त आता जशी बदलापूरची जनसंख्या वाढत चाललेली आहे तर विजेचा वापर सुद्धा वाढणारच आहे. आणि असे अनेक नागरिक आहेत, दररोज शिवसेना कार्यालयामध्ये असू द्या, कुठेही शाखेमध्ये असू द्या, अशा अनेक समस्या घेऊन तक्रार घेऊन येत आहेत. तर आम्ही प्रत्येक पक्ष, राजकीय पक्ष असू द्या, संघटना असू द्या, ही प्रयत्नशीलच आहे की आपण प्रयत्न करतोच आहे की कुणावरही सुद्धा अशी वेळ येऊ नये आणि जे वाढीव बिल येत आहेत ते कुठेतरी हे थांबलं पाहिजे. आणि जे स्मार्ट मीटर जे बसवण्याचं जे यांनी कटकारस्थान केलेलं आहे हा कुठेतरी थांबावा, हे आम्ही प्रयत्नशील आहेत. आणि लवकरात लवकर त्यांना 1 महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे की आम्हाला कोणत्याही अधिकाऱ्याकडनं नको, पण शासनाकडनं तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये आम्हाला कोणतं तरी एक उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. म्हणून आपण 1 महिन्याची प्रतीक्षा करूया आणि त्यांना सुद्धा आपण काहीतरी वेळ देऊया. थँक्यू सर.
किती लाईट बिल आलं आपल्याला? मी आता हे बघा 4 जूनला मी मागच्या महिन्याचं लाईट बिल भरलेलं आहे आणि आता चालू बिलामध्ये हेच बिल मला त्यांनी जनरेट करून दिलेलं आहे. तर मला सांगा 9 महिने आम्ही जर गावी होतो तर 22-23 दिवसांचं डायरेक्ट 10,187 रुपये. म्हणजे माणूस जे रेग्युलर महिन्यांमध्ये वापरतो तो डायरेक्ट 15-16 दिवसात एवढं वापरणार का? भले घरामध्ये आमच्या एसी असू दे पण आम्ही नवरा बायको दोघंही वर्किंग आहोत. तर संध्याकाळच्या वेळेला आपण किती वीज वापरणार आहे? दिवसभर तर आपण काही वापरत नाही कामावर असल्या कारणामुळे. आम्ही शासकीय कर्मचारी आहोत. मी त्याच्यासाठी आज सुट्टी घेतलेली आहे. आणि हे बघा ह्यांनी 13,000 एक मिनिट सर 13,500 रुपये त्यांनी आता मला बिल दाखवलेलं आहे. तर मग हे कुठल्या हिशोबाने करायचं? म्हणजे पगार आणायचा ह्यांच्या बोकांडी मारायचं का? हे बघा 13,500 बिल म्हणजे भरलेलं बिल सुद्धा हे डिडक्ट करत नाहीयेत. भरलेलं त्यांनी आता उत्तर दिलं की ते बरोबर आहे. म्हणजे भरलेलं बिल सुद्धा हे मान्य करत नाहीयेत. इथल्या साहेबांना मी सुनील फाळे साहेबांना बिल पाठवलं भरल्या तरी सुद्धा त्यांनी चालू बिलामध्ये ते इन्क्लूड करून दाखवलेलं. म्हणजे एवढा ढिसाळ कारभार आहे का? म्हणजे तुम्ही बिल जेव्हा जनरेट करता तेव्हा जुनं भरलेलं तुम्ही दाखवतच नाहीत का? आता हे 3,490 बिल चला उन्हाळा आहे आपणही मान्य करू, आपण दरवेळेला येत नाही, पण डायरेक्ट 3 पट तुम्ही बिल देताय 10,187 रुपये. म्हणजे हे कुठल्या दृष्टीने देताय? जे रेग्युलर यूज आहे त्याच्या 1-1.5 पट आपण समजू शकतो. 3चे 3.5 झाले 4 झाले, पण 10,187 रुपये म्हणजे कुठल्या हिशोबाने हे? आणि जुनं भरलेलं बिल तुम्ही याच्यातून मायनसच करत नाहीत. आता त्या मॅडमकडे गेलो ते म्हणतात हे बरोबरच आहे. म्हणजे 13,500 म्हणजे आधीचे 3.5 भरून सुद्धा ते परत भरा. कुठला मीटर? आमचा हा आधीचाच मीटर आहे. टीओडी मीटर नाहीये माझा, जुनाच मीटर आहे, इलेक्ट्रिकच आहे. तर ह्याच्यावर त्यांची उत्तरं पण समाधान नाहीत आणि त्या मॅडम आर्ग्युमेंट करतायत की बरोबरच आहे. मग 13,500 परत भरायचे का आपण? तर ह्याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. आणि कामावर सुट्टी घेऊन आम्हाला ह्याच्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात. म्हणजे करायचं काय मग सामान्य माणसाला? एप्रिलमध्ये मला 1610 बिल आलता आणि नंतर मग 5,210, कारण की आपण म्हटलो की गरमी जास्त आहे म्हणून आपण थोडा एसी युज करतो. आणि 5,210 नंतर त्यांनी बिल किती पाठवलंय? परत 10,130. म्हणजे डायरेक्ट डबल बिल पाठवलं. एखादा आपण ठीक आहे आता 5,000चे 6,000 7,000 मानू शकतो, डायरेक्ट 10,130 बिल आलंय मला. हा आणि आता त्यांना सांगितलं तर ते रिझन हेच सांगतात एसी काय आतापासून चालतेय का? बदलापूरमध्ये किती लोक एसी, आणि पहिले पण बिल यायची तेव्हा पण लोक एसी युज करायची, पण आताच तो बिल काय एवढा वाढून येतो? आता तोच एक रिझन देणार का ते एसी युज करताय? एसी काय माणूस अख्खा दिवस एसी मध्ये बसून राहतो का? बाहेर पण जात असेल, बंद पण करत असेल. आणि आपल्यालाही माहितीये ती इलेक्ट्रिकची वस्तू आहे, जर एखादी तिला बंद नाही केली ती गरम पण होईल आणि फुटेल पण. आपण तसंही करतो ना की अख्खा दिवस माणूस एसी मध्ये बसतो. आज हा डबल बिल आलेला आहे मला, तर हे डबल बिल आम्ही भरणार का तिथे? हा ते आम्हाला रिझन देत आहे की तुम्ही एसी युज करताय म्हणून तुम्हाला एवढा. म्हणजे एकच वस्तू आहे का घरात? आपली एसीच आहे का? हा काय समस्या आहे? गेल्या महिन्यात आम्हाला 4,000 बिल आलं होतं, तर आता 11,000 बिल आले आम्हाला. मग काय करायचं आता? एवढं बिल 5-6 हजार म्हणलं तर आम्ही 2,000 वाढीव देऊ शकतो, पण एवढं बिल आम्ही भरू शकत नाही ना. 11,100 कितीतरी आले बिल. अधिकाऱ्यांशी चर्चा केली, काय उत्तर दिलं? काय कारण एवढं बिल आहे? काही नाही म्हणले तुमचा वापर तेवढा आहे म्हणले. तुमचा वापर आहे तेवढा? नाही, दर महिन्यातच येतं ना. गेल्या महिन्यात पण 4,000 आलं होतं बिल. एसी आहे, फ्रीज आहे, फॅन. पण आता हा प्रॉब्लेम आताचा नाही, आताच पहिले पण कसं? लोक गेल्या हे वस्तू महिन्यात use आलं असतं करत ना होते. जास्तच मग. एसी पासून ते तेवढंच fridge पासून वापरतो ना सर्व ह्या use करत महिन्यात होते. पण. हे काय आता नवीन नाहीये, सर्वांच्या घरात काही ही वस्तू नवीन नाहीये की एसीच लावताय आणि एसी गरमीमध्ये युज केले म्हणून तुम्हाला एवढं बिल आलंय. हे काही वस्तू आताच्या घडीला कोणाच्या घरात, सर्वांच्या घरात आहे आणि पहिले पण लोक युज करत होती. मग आताच काय एवढं बिल यायला लागलेत? किती बिल आलं तुम्हाला दादा? मला एक 25 वर्ष झाले मी मीटर बसवलंय. मला 2300, 2500, 2200, 2700 बिल येतो. आता ऑनलाईन मीटर बसवलंय तर 1 महिन्याचा मला 6,700. परत तो बिल नाही भरला 8 दिवसात मला 16,000 रुपये बिल आलं. 2 महिन्याचं 16,000 रुपये बिल आलंय. आणि 25 वर्ष झाले मी मीटर वापरतोय. मला 2200, 2300. माझ्या घरात फ्रीज नाहीये, माझ्या घरात वॉशिंग मशीन नाहीये, माझ्या घरात एसी नाहीये, तरी पण मग एवढा बिल कसं काय? अधिकाऱ्यांशी बोलले का? काय बोलले ते? बोलते 2 तास थांबलोय, कोण भेटत नाही. मी सोनवलीला गेलो, मला एवढं कसं काय बिल आला. मला इथं पाठवला. पहिले चिखलोलीला गेलो, तिथून सोनवलीला पाठवला, सोनवलीतनं इथं पाठवला. जाणून बुजून त्रास दिला हा, जातोय. भरपूर. आणि 2-2, 3-3 तास कामाधंदा सोडून मी फिरतोय. शक्यच नाही ना. जर वाढत उन्हाळा असेल, गरमी असेल, 1,500, 2,000 द्या ना. 1,500, 2,000 मान्य करतो. आम्ही गरीब माणसं आहे, गरीब माणसं हे बिल कसं भरा मान्य करतो आम्ही. तर 25च्या ठिकाणी आम्हाला 3,000 द्या, 3.5 द्या, 1,000 रुपये एक्स्ट्रा आम्ही युनिट वाढला असेल. पण एवढा कसा काय? एकदम पहिला रेग्युलर चालत होता माझा एकदम सरळ,
पण हा ऑनलाईन मीटर बसवला त्यापासून 2 महिन्याचाच मला फरक दिसला. काय मागणी असेल? काहीच नाहीये. आता मी 2 तास बसलो, कोण साहेब भेटतच नाही, कोण अधिकारी भेटतच नाही.